इथं बघा, हा तुम्हाला जो ऍडिशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड हा पार्ट दिलाय ना, नो डाऊट आपण पहिल्या स्टेप मध्ये सल्फ्युरिक ऍसिड ऍड करतो, पण ऍक्च्युली इथं ऍडिशन ऑफ काय असायला पाहिजे, तर वॉटर असायला पाहिजे. कारण ऍडिशन ऑफ वॉटर करून आपण काय ऑब्टेन करणार आहे, तर अल्कोहोल ऑब्टेन करणार आहे. काय ऑब्टेन करणार आहे? अल्कोहोल. काय ऑब्टेन करणार आहे? अल्कोहोल. समजून घ्या मी काय सांगते ते. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? नॉर्मली ऍडिशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड ह्याने दिलंय, पण ऍक्च्युली इथं ऍडिशन ऑफ वॉटर आहे, आणि ऍडिशन ऑफ वॉटर केलं की तुम्हाला काय मिळणार आहे, तर अल्कोहोल मिळणार आहे. काय मिळणार आहे? जरा इथे लक्ष द्या. अल्कोहोल बनवण्यासाठी ऍक्च्युली काय आहे, सिमेट्रिकल अनसिमेट्रिकल सगळं फेमस लॉजिक असतं इथं, मार्कोनिकॉफचं लॉजिक असतं. मी इथं लिहिते ऍडिशन ऑफ वॉटर, addition of water in presence of H2SO4. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये. ठीक आहे. एक बघा, टाइप ऑफ कार्बन जर तुम्ही बघितला, नॉर्मली काय व्हायला पाहिजे, नॉर्मली C डबल बॉन्ड C आहे. ठीक आहे. ह्या C डबल बॉन्ड C ला इन प्रेझेन्स ऑफ वॉटर H2O HOH, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. ओके, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. इथं एका कार्बनला H आणि एका कार्बनला OH असं ऍडिशन होतं. असं ऍडिशन सगळ्यांनी बोर्डवरती लक्ष द्यायचं, इथंच द्यायचं लक्ष सगळं. मग इथं C, इथं H आणि इथं काय येणार आहे, तर OH. म्हणजे इथं तुम्हाला मिळताना काय मिळणार आहे? अल्कोहोल. पण हे अल्कोहोल फॉर्म होण्याची कपॅसिटी दर कार्बनची वेगवेगळी असते. म्हणजे जर ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी जर तुम्ही बघितला, काय बघितला? ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी. तर प्रायमरी कार्बन जे असतात ते खूप लेस रिएक्टिव्ह असतात, म्हणजे ते इझिली रिएक्ट होत नाही कम्पेअर्ड टू सेकंडरी कार्बन, कम्पेअर्ड टू टर्शरी कार्बन. आता जो तुमच्याकडे अल्किन आहे ना, काय आहे? हा, तो अल्किन जर प्रायमरी किंवा सेकंडरी असेल, काय असेल? जर तुमच्याकडे असणारा अल्किन जर प्रायमरी किंवा काय आहे, सेकंडरी, तर तिथं टू स्टेप रिएक्शन होते. काय रिएक्शन होते? काय टू स्टेप रिएक्शन होते? की पहिला अल्किन बरोबर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड ऍड होतो आणि आपल्याला अल्किल हायड्रोजन सल्फेट मिळतं. काय मिळतं? अल्किल हायड्रोजन सल्फेट. आणि त्यानंतर ना त्याचा हायड्रोलायसिस होतं, आणि त्यानंतर ना त्याचा, येस, म्हणजे जर प्रायमरी किंवा सेकंडरी कार्बनचा अल्किन असेल, अल्किन मध्ये प्रायमरी कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस प्रायमरी कार्बन आहे, किंवा तर पहिला काय होतंय? पहिला होतंय ऍडिशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड followed by what? Followed by hydrolysis. Followed by hydrolysis. म्हणजे ऍडिशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड झाल्यानंतर ना वॉटर काय होणार त्यामध्ये? ऍड होणार. टर्शरी कार्बन मध्ये काय होते? रिएक्टिव्ह आहे. टर्शरी कार्बन मोर रिएक्टिव्ह आहे. ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी टर्शरी कार्बनची रिएक्टिव्ह. सो टर्शरी कार्बनच्या केसमध्ये काय होत असते की addition of H2O, addition of H2O in presence of what? In presence of concentrated sulfuric acid. म्हणजे इथं वॉटर ऍड होतो
कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? सल्फ्युरिक ऍसिडच्या. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये इथंच कोण ऍड होत असतं तर H2. कोण ऍड होत असते? कोण ऍड होत असते? समजते? नाही H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये H2O काय होत असते? ऍड. प्रेझेन्स मध्ये तिथे रिएक्शन मध्ये सल्फ्युरिक ऍसिड पार्टिसिपेट करत, पण प्रायमरी किंवा सेकंडरी कार्बन असेल तर सल्फ्युरिक ऍसिड पार्टिसिपेट करतो. काय करतो? आता हे समजून घेऊया काय. हा CH3 हा CH2 डबल बॉन्ड काय आहे तर CH2. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट केलं? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड H2SO4. पण ह्याला मी लिहिताना कसं लिहिते बघा, H प्लस OSO3H मायनस H प्लस OSO3H मायनस. ठीक आहे. पुढं इथं हा अल्किन कसा आहे? सिमेट्रिकल आहे का अनसिमेट्रिकल आहे? सिमेट्रिकल आहे. जर अल्किन सिमेट्रिकल असेल तर कोणालाही पॉझिटिव्ह पार्ट आणि कोणालाही नेगेटिव्ह पार्ट अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड काय होणार आहे? ऍड. मग इथं आपल्याला मिळताना काय मिळणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 OSO3H. याचं नाव काय आहे? इथाइल हायड्रोजन सल्फेट. इथाइल हायड्रोजन सल्फेट. आणि मग याचं काय करायचं? हायड्रोलायसिस. काय करायचं? म्हणजे वॉटर बरोबर ट्रीट करायचं. मग हायड्रोलायसिस केलं की सबस्टिट्यूशन होतं. हे बघा, पहिला तुमचा अल्किन इथिन सल्फ्युरिक ऍसिड बरोबर रिॲक्ट झाला, इथिल हायड्रोजन सल्फेट मिळाला. या इथिल हायड्रोजन सल्फेट बरोबर ह्या इथिल हायड्रोजन सल्फेट बरोबर वॉटरला ट्रीट करायचं, वॉटर ऍड करायचं. ऍसिडिक मीडियम, कारण सल्फ्युरिक ऍसिड आपण वापरलाय ना. आपण काय वापरलाय? सल्फ्युरिक ऍसिड. तर कसला मीडियम असणार आहे? ऍसिडिक मीडियम. कसला मीडियम असणार आहे? हा. मग काय होणार आहे? हा मायनस असतो आणि वॉटर मधला OH काय असतो तर मायनस. मग मायनसला काय रिप्लेस होणार आहे? मायनस. मायनसला काय रिप्लेस होणार आहे? मायनसला काय रिप्लेस होणार आहे? मायनसला काय रिप्लेस होणार आहे? मायनस. मग रिप्लेस मायनसला मायनस झाला तर इथं मिळताना काय मिळणार आहे? CH3 CH2. इथं काय येणार आहे तर OH प्लस, हे बघा, हा पूर्ण ग्रुप इथं शिफ्ट झाला ना, HOSO3H. हा कोण फॉर्म झाला? इथाइल अल्कोहोल. कोण फॉर्म झाला? अल्कोहोल. आणि पहिल्या स्टेप मध्ये वापरलेला सल्फ्युरिक ऍसिड, पहिल्या स्टेप मध्ये वापरलेला, दुसऱ्या स्टेप मध्ये काय झाला? रिजनरेट, परत तयार झाला. इथं वापरला, इथं कन्झ्युम झाला, इथं काय झाला? रिजनरेट. इथं प्रायमरी कार्बन सेकंडरी कार्बनची रिॲक्टिव्हिटी कमी असते. ऍक्च्युली ते ब्रेकिंग कसं होतंय ना, OSO3H. ऍक्च्युली हा H2SO4च आहे, पण ब्रेकिंग प्रमाणे लिहिले. समजतंय? हा. सो प्रायमरी आणि सेकंडरी कार्बनची रिॲक्टिव्हिटी कमी असते, त्यामुळे तिथं वॉटर इझिली, म्हणजे वॉटरचं ऍडिशन केलं तर तो डायरेक्टली डबल बॉन्ड काय करू शकत नाही? ब्रेक करू शकत नाही. त्यामुळे आपण काय करतो? पहिला काय घेतो? सल्फ्युरिक ऍसिड, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. त्याची एवढी ताकद असते की तो त्यातला एक पाय बॉन्ड काय करू शकतो तर ब्रेक करू शकतो, आणि पाय बॉन्ड ब्रेक करून अल्किल हायड्रोजन सल्फेट बनवतो. आणि त्यानंतर ना ह्या अल्किल हायड्रोजन सल्फेट ला वॉटर बरोबर ट्रीट केलं की काय मिळते? अल्कोहोल. काय मिळते? अल्कोहोल. हा एकमेव प्रायमरी अल्कोहोल मिळते आपल्याला.
इथिल अल्कोहोल प्रायमरी आहे, कारण ज्या कार्बनला OH आहे त्याला एकच कार्बन जॉईन आहे. ज्या कार्बनला OH आहे त्याला एकच कार्बन जॉईन आहे. हा एकच काय आहे? प्रायमरी अल्कोहोल. ह्यापुढे जेवढे काय अल्कोहोल आहेत हे सगळे सेकंडरी अल्कोहोल्स मिळतात. काय मिळतात? कारण मॉर्कोनिकॉफ्स रूल फॉलो होतो ऍडिशनला. सल्फ्युरिक ऍसिड जेव्हा ऍडिशन होतो, सल्फ्युरिक ऍसिडचं काय होतंय? ऍडिशन. सिमेट्रिकल असू दे, सिमेट्रिकल नसू दे, सिमेट्रिकल कोणताही पुढचा अल्किन, इथिन सोडून कोणताही पुढचा अल्किन हायड्रोलायसिस जर केलं इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, मॉर्कोनिकॉफ्स रूल फॉलो केल्यामुळे, कोणता रूल फॉलो केल्यामुळे तुम्हाला कसला अल्कोहोल मिळणार आहे? सेकंडरी किंवा टर्शरी. प्रायमरी अल्कोहोल मिळत नाही. एकमेव प्रायमरी अल्कोहोल मिळते, इथिल अल्कोहोल. ठीक आहे, आपण एक्झाम्पल्स बघूया ह्याचे. आता इथिन नंतर नेक्स्ट कोण असते तर प्रोपीन असते ना. कोण असते? प्रोपीन. तर प्रोपीन घेऊया. CH3 सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड काय असते तर CH. ह्याला कशाबरोबर ट्रीट केलं? कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. सल्फ्युरिक ऍसिड H प्लस OSO3H मायनस. ठीक आहे, हा प्रोपीन आहे, हा प्रोपीन आहे, पण इथं कसला रूल फॉलो होणार आहे सांगा? हा कसला रूल फॉलो होणार आहे? अनसिमेट्रिकल अल्किन आहे ना हा. कसला अल्किन आहे हा? अनसिमेट्रिकल. मी तुम्हाला काय म्हंटल? सल्फ्युरिक ऍसिड हायड्रोलायसिस ऑफ वॉटर इन ऍसिडिक मीडियम कसला रूल फॉलो करतो? मॉर्कोनिकॉफ्स. अंडर विच कंडिशन? कोल्ड कंडिशन. मॉर्कोनिकॉफ्स रूल काय म्हणतो? मॉर्कोनिकॉफ्स रूल म्हणतो की द नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल गो टू दॅट कार्बन विच कंटेन्स लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम अक्रॉस कार्बन कार्बन, and positive part will go to that carbon which contains more. मग इथं काय होणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH3. इथं काय येणार आहे? OSO3H. म्हणजे ह्याचं नाव काय येणार आहे? आयसोप्रोपिल, आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट. आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट. आयसोप्रोपिल हायड्रोजन सल्फेट. ह्याचं जर हायड्रोलायसिस केलं वॉटरच्या प्रेझेन्स मध्ये, कशाच्या प्रेझेन्स मध्ये? CH3 सिंगल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH3. इथं काय येणार आहे? OSO3H प्लस कशाबरोबर ट्रीट केलं? H2O वॉटर. हा प्लस आहे आणि हा काय तर मायनस. तर ह्या मायनसला हा मायनस काय करणार आहे? रिप्लेस. मायनसला मायनस रिप्लेस करणार. कसल्या मीडियम मध्ये? ऍसिडिक मीडियम मध्ये. म्हणजे तुम्हाला इथं मिळताना काय मिळणार आहे? CH3. काय झालं? काय झालं? हा नाही नाही, मीडियम जो असतो काय असतं? हा मीडियम ऍसिडिक असतं. हा OH H2O चा OH आहे, फक्त OH मायनस आयन. हा रिएक्शन ऍसिडिक मीडियम मध्ये होत असते. सल्फ्युरिक ऍसिड आपण हा प्लस H2. इथं काय येणार आहे? HO. ऑफकोर्स तेच आहे, तर तेच येणार की. हा ही OH इथं शिफ्ट झाला, हा इथं आला. आता हा कसला अल्कोहोल आहे? सेकंडरी कार्बनला OH जॉईन आहे, म्हणजे याचं नाव काय असणार आहे तर प्रोपेन डॅश 2 डॅश OL. प्रोपेन डॅश 2 डॅश प्रोपेन डॅश 2 डॅश OL. तुम्ही कोणताही अल्कोहोल घ्या, सॉरी कोणताही अल्किन घ्या, इथिन सोडून कोणताही
अल्किन घेतला तुम्ही तर तुम्हाला कायम सेकंडरी किंवा कसला अल्कोहोल मिळणार आहे, टर्शरी. ठीक आहे, तुम्ही ट्राय करायचंय हे 2 एक्झाम्पल्स. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 हा काय देणार, आणि CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 हे काय देणार, हे दोन्ही काय देणार हे सांगायचं मला. ठीक आहे, पुढे बघा. कशावर म्हणजे, हा पहिला H2SO4 कार्बन कोणता आहे, हा प्रायमरी आहे आणि हा सेकंडरी, आणि हे दोन्ही पण काय आहेत, सेकंडरी. मी तुम्हाला काय म्हटलं, जर कार्बन प्रायमरी किंवा सेकंडरी आहे, त्याची रिएक्टिव्हिटी कमी आहे, तर पहिला कोण ऍड होणार आहे, सल्फ्युरिक ऍसिड. मग काय, जर अनसिमेट्रिकल असेल तर कोणता रूल फॉलो होणार आहे, मॉर्कोनिकॉफ्स. सिमेट्रिकल असेल तर रूल फॉलो व्हायचा संबंध येईल. तुम्ही हे दोन्ही ऍड करून सांगा मला आन्सर काय येतंय, प्रायमरी अल्कोहोल येते का सेकंडरी अल्कोहोल येते. तर तुम्हाला कायम सेकंडरी अल्कोहोलच मिळणार. कसला अल्कोहोल मिळणार आहे, हा. आता पुढे बघा, हे आठवतंय का, मी तुम्हाला म्हटलं की जर टर्शरी कार्बन आहे तर टर्शरी कार्बन अल्किन मध्ये जर टर्शरी कार्बन आहे त्याची रिएक्टिव्हिटी जास्त असते, आणि नो डाऊट मार्कोनिकॉफ्स रूलच फॉलो करणार आहे, पण डायरेक्ट ऍडिशन ऑफ वॉटर होते त्या केसमध्ये. काय होते त्या केसमध्ये, डायरेक्ट ऍडिशन ऑफ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. म्हणजे इथलं जी मधली स्टेप होती अल्किल हायड्रोजन सल्फेट, हे काय फॉर्म वगैरे होत बसत, काय होत नाही, अल्किल हायड्रोजन सल्फेट हे फॉर्म होत, अल्किल हायड्रोजन सल्फेट हे फॉर्म होत. हा, आता इथं बघा, हा CH3 सिंगल बॉन्ड C सिंगल बॉन्ड CH3 डबल बॉन्ड काय आहे तर CH2 डबल बॉन्ड काय आहे, CH2 आहे, काय आहे, येस. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट करायचं, वॉटर बरोबर, इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. आणि तर फॉलो काय करणार आहे तर मॉर्कोनिकॉफ्स रूल. अंडर व्हॉट कंडिशन, कोल्ड कंडिशन. कोणत्या कंडिशनला, मग हा प्लस आहे आणि हा काय तर मायनस आहे. मग हे बघा, हा सिमेट्रिकल अल्केन आहे का अनसिमेट्रिकल आहे, अनसिमेट्रिकल. दुसरं, हा कार्बन कसला कार्बन आहे इथं, हा. म्हणून मी म्हटलं जर टर्शरी कार्बन आहे तर त्याची रिएक्टिव्हिटी खूप जास्त असते, तर त्याची रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ वॉटर होऊ शकते. निमिष इकडे लक्ष द्यायचं, निमिष कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होऊ शकते, वॉटरच्या प्रेझेन्स मध्ये. So negative part will go to that carbon which contains less number of hydrogen atom across carbon-carbon double bond, and positive part will go to that carbon which contains more number of hydrogen across carbon-carbon double bond. इथं 2 स्टेप वगैरे होत नाही, सिंगल स्टेप मध्ये रिएक्शन होते. CH3 सिंगल बॉन्ड C, इथं काय येणार आहे CH3, इथं काय येणार आहे CH3, इथं काय येणार आहे तर OH. ह्याचं नाव काय असणार आहे, टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. कसला कार्बन आहे, टर्शरी. ज्या कार्बनला OH आहे त्याला अजून किती कार्बन जॉईन आहेत, 3. टर्शरी ब्युटिल अल्कोहोल हे कसलं नाम झालं, कॉमन नेम. IUPAC नेम काय असणार आहे तर 2-मिथाइल प्रोपेन-2-ओएल. समजलं इथं काय झालं, तुम्हाला इथं बाय हायड्रोलायसिस और बाय हायड्रेशन ऑफ अल्किन, तिथं अजून एक शब्द ऍड करा, बाय ऍसिड हायड्रेशन. म्हणजे ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये तुम्ही हायड्रेशन करताय ना, सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये करताय ना. सो बाय ऍसिड हायड्रेशन ऑफ अल्किन द ओनली प्रायमरी अल्कोहोल obtained is who, इथाइल अल्कोहोल. बाकी सगळे तुम्हाला कसले अल्कोहोल मिळतात, सेकंडरी अल्कोहोल किंवा टर्शरी. कारण
कारण मार्कोनिकॉफ्स रूल फॉलो होतो. The negative part of reagent will go to that carbon which contains less number of hydrogen atom across carbon double. मग मला जर अल्किन पासून कोणापासून प्रायमरी अल्कोहोल ऑब्टेन करायचं असेल तर काय करायला लागणार? तर त्यासाठी आपण अजून एक मेथड बघतो, बाय हायड्रेशन. बाय हायड्रेशन. काय हायड्रेशन? बाय हायड्रेशन ऑफ अल्किन. कोणाचं हायड्रेशन? नाही, हायड्रेशन नाही, बाय हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन. सॉरी, बाय हायड्रोबोरेशन. बाय हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. आता ह्या मेथड मध्ये ना, बाय हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन ऑफ अल्किन मध्ये अँटी मार्कोनिकॉफ्स रूल फॉलो होत असतो. कोणता रूल फॉलो होत असतो? हा, मग इथं आपण रिएजंट काय वापरत असतो? डायबोरेन B2H6 कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? पर ऑक्साइडच्या प्रेझेन्स मध्ये आणि टेट्राहायड्रोफ्युरेन. नाही नाही नाही, हायड्रोबोरेशन. हायड्रोजन ब्रोमाइड वेगळं, हायड्रोबोरेशन वेगळं. बोरेन वापरतो, बोरेन. हा बोरेन आहे. हा, सो बाय हायड्रोबोरेशन अँड ऑक्सिडेशन ऑफ काय आहे तर अल्किन. सो हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन मध्ये B2H6 परऑक्साइड आणि काय यूज करतो तर टेट्रा हायड्रो काय यूज करतो तर फ्युरेन. इथं कसं होतंय बघा, याचं बॅलन्सिंग खूप इम्पॉर्टंट आहे. काय खूप इम्पॉर्टंट आहे? बॅलन्सिंग. इथं मी अल्किन घेते, प्रोपिन घेते. CH3 सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड काय आहे तर CH2. CH3 सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड काय आहे CH. ह्याला ट्रीट कशा बरोबर केलं? डायबोरेन बरोबर. डायबोरेन B2H6. जरा मी ते सांगते ते लक्ष द्या. डायबोरेन B2H6 पण असतो कोणापासून? B2H6 BH3. कोणापासून असतो? म्हणजे ह्या बोरॉनला किती हायड्रोजन जॉईन असतात? 3. किती हायड्रोजन जॉईन असतात? 3. आणि एक अल्किन ग्रुप आहे, त्याचा बॉन्ड जर शिफ्ट झाला तर तो पण एक अल्काइल ग्रुप फॉर्म होणार आहे. म्हणजे त्याची व्हॅलेन्सी किती असणार आहे? 1. एका बोरॉनची व्हॅलेन्सी 3 असते. एका बोरॉनची व्हॅलेन्सी 3 आणि एका अल्किन ग्रुपची व्हॅलेन्सी किती असते तर 1. एका अल्काइल ग्रुपची व्हॅलेन्सी किती असते तर 1. असं आपण कन्सिडर करूया. ठीक आहे, पण हे चेंज होत जातं. इथं पण ऍक्च्युली मायनसच होते, कारण रिझन आहे त्याचं की बोरॉनच्या पेक्षा इथं कार्बनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असते तर जास्त. काय असते? हा, आता नॉर्मली ही रिॲक्शन आपण THF टेट्रा हायड्रोफ्युरेनच्या प्रेझेन्स मध्ये करतो. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करतो? टेट्रा हायड्रोफ्युरेन. इथं अँटी मार्कोनिकॉफ्स रूल फॉलो होतो. कसला रूल फॉलो होतो? अँटी मार्कोनिकॉफ्स रूल. इथं बघा, हा ओके, इथं बघा, हा बोरॉन वरती चार्ज काय असतंय? बोरॉन वरती चार्ज काय असते तर नेगेटिव्ह असते आणि हायड्रोजन वरती चार्ज काय असते तर पॉझिटिव्ह. डायबोरेनचा हा 2 टाइम्स असा असतो, डायबोरेनचा हा 2 टाइम्स असतो. सो आपण काय म्हणतो? अँटी मार्कोनिकॉफ्स रूल जर फॉलो होणार आहे, कोणता रूल फॉलो होणार आहे तर नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल गो टू दॅट कार्बन विच कंटेन्स मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड.
जर अँटी मॉर्कोनिकॉफ्स रूल फॉलो होणार आहे तर नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल गो टू दॅट कार्बन which contains more number of hydrogen atom across carbon double bond across. समझ में आ रहा है? पण ह्या बोरॉनची व्हॅलेन्सी किती असते? 3. आणि इथाइल म्हणजे हा कोणता पण अल्काइल ग्रुपची व्हॅलेन्सी किती असते? 1. मग व्हॅलेन्सी सॅटिस्फाय व्हायला पाहिजे म्हणजे एका बोरॉनला किती अल्काइल ग्रुप जॉईन व्हायला पाहिजे? 3. ठीक आहे, पण आहेत किती? डायबोरेन ना, BH3 2 टाइम आहे. डायबोरेन म्हणजे 2 बोरॉन आहेत. किती बोरॉन आहेत? 2 बोरॉन आहेत. तर एका बोरॉनला 3 व्हॅलेन्सी तर 2 बोरॉनला 6 व्हॅलेन्सी. कारण जर हा बघा नेगेटिव्ह पार्ट विल गो टू दॅट कार्बन विच कंटेन्स मोर नंबर ऑफ हायड्रोजन and positive part of reagent will go to that carbon which contain less. सो बॅलेन्सिंग साठी माझ्याकडे अवेलेबल हायड्रोजन किती आहेत? डायबोरेनचे 6. मध्ये 6चे 6 वेगवेगळ्या अल्किल ग्रुपला ऍड होणार आहेत. म्हणून इथं बॅलेन्सिंग साठी आपण काय घेतो? 6 टाइम. काय घेतो? लक्ष द्या, बोर्डवरती सगळ्यांनी लक्ष द्यायचं. 6 टाइम्स CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 प्लस B2H6 आहे. काय आहे? B2H6. तर आता होणार काय आहे की मी म्हटलं की एका बोरॉनला किती अल्काइल ग्रुप जॉईन होणार आहेत? 3. सो इथं होतंय काय बघा, हा CH3 सिंगल बॉन्ड CH2 CH चं काय होणार आहे? CH2, कारण हा एक हायड्रोजन एक अल्काइल ग्रुपला असं जॉईन होणार. दुसरा हायड्रोजन दुसऱ्या अल्काइल ग्रुपला, तिसरा हायड्रोजन तिसऱ्या अल्काइल ग्रुपला. आहेत किती अल्काइल ग्रुप? 6. 6 मधले 3 वापरले गेले. इथं बघा CH3 सिंगल बॉन्ड CH2 हा एक ग्रुप झाला. परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2, परत CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2. समजते का? आणि हे मी किती टाइम्स लिहिणार आहे? कारण बोरॉन किती आहे? 2दा, म्हणजे 2 3 जा 2 हे 1 2 3 हे 2 3 जा काय होणार आहे तर 6. ह्याला शॉर्टकट मध्ये कसं लिहितात? ह्याला शॉर्टकट मध्ये असं लिहितात CH3 CH2 CH2 3 टाइम्स B. CH3 CH2 CH2 3 टाइम्स काय येत आहे? B. आणि हे 2 किती आहेत? किती जण आहेत? 2. किती जण आहेत? सो 2 3 जा काय होणार आहे तर 6. सो याचं नाव काय असणार आहे तर ट्राय एन प्रोपाइल बोरेन. काय नाव आहे याचं? ट्राय एन प्रोपाइल बोरेन. एन प्रोपाइल बोरेन. इकडं बोरॉन जेव्हा ऍड झाला तुमचा बोरॉन हायड्राइड जो आहे आपला बोरॉन हायड्राइड BH थ्राइस आहे. काय असतो? BH थ्राइस. म्हणजे एका बोरॉनची व्हॅलेन्सी किती होती? 3. आणि हा नेगेटिव्ह पार्ट होता आणि हा पॉझिटिव्ह पार्ट. अँटी मॉर्कोनिकॉफ्स रूल फॉलो होतो. कसला रूल फॉलो होतो? मग अँटी मॉर्कोनिकॉफ्स रूल काय म्हणतो? नेगेटिव्ह पार्ट विल गो टू दॅट कार्बन विच कंटेन्स व्हॉट? मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. व्हॉट इट कंटेन्स? मग हा आपल्याला मिळताना ट्राय एन प्रोपिल बोरेन मिळाला. कोण मिळाला? एन प्रोपिल बोरेन. ट्राय एन प्रोपाइल बोरेन. आता ह्याला पर ऑक्साइड बरोबर ट्रीट करायचं. मग ह्याला शॉर्टकट वे मध्ये लिहायचं CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2. इथं काय? थ्राइस. इथं काय लिहायचं? बोरॉन प्लस पर ऑक्साइड OH सिंगल बॉन्ड OH. मला सांगा इथं अल्काइल ग्रुप किती आहेत? 3 आहेत. हे 3 अल्काइल ग्रुप आहेत, त्यामुळे इथं घेताना काय घ्यायचं? 3. कारण एका अल्काइल ग्रुपला 1 OH, अशा 3 अल्काइल ग्रुपला 3 OH. मग इथं फॉर्म होताना काय होणार आहे? 3 टाइम्स CH3 CH2 CH2. इथं काय येणार आहे तर OH प्लस B
OH काय येणार आहे तर थ्राईस. म्हणजे याचं नाव काय असणार आहे? एन प्रोपिल अल्कोहोल. काय नाव असणार आहे? एन प्रोपिल अल्कोहोल. काय नाव असणार आहे? एन प्रोपाइल अल्कोहोल किंवा प्रोपेन डॅश 1 डॅश ओएल किंवा प्रोपेन डॅश 1 प्रोपेन डॅश 1 डॅश ओएल. ह्याचं अजून एक एक्झाम्पल बघूया, हायड्रोबोरेशन आणि ऑक्सिडेशन ऑफ अल्केन्स. CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. हा, आपण हायड्रोबोरेशन आणि ऑक्सिडेशन ऑफ अल्किन करतोय कारण मला प्रायमरी अल्कोहोल ऑब्टेन करायचंय. कसला अल्कोहोल ऑब्टेन करायचंय? त्यासाठी अल्किन टर्मिनल अल्किन असायला पाहिजे. म्हणजे अल्किनला जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे तो कोणत्या पोझिशनला असायला पाहिजे? फर्स्ट. कोणत्या पोझिशनला असायला पाहिजे? फर्स्ट पोझिशनला. सो हा अल्किन आहे, हा ब्यूट डॅश 1 डॅश ENN. ह्याला आपण ट्रीट करणार आहे डायबोरेन बरोबर B2H6. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? टेट्रा हायड्रोफ्युरेन. परत बोरॉन काय आहे? नेगेटिव्ह. हायड्रोजन काय आहे? पॉझिटिव्ह. किती हायड्रोजन आहेत? 6. म्हणजे 6 हायड्रोजन ऍड होणार आहेत. एका बोरॉनची व्हॅलेन्सी 3 आहे. त्यामुळे इथं किती घेणार आहे आपण? 6. काय घेणार आहे? 6. हा, येस. सो आता नेगेटिव्ह पार्ट ऑफ रिएजंट विल गो टू दॅट कार्बन विच कंटेन्स मोर and positive part of carbon positive end of the reagent will go to that carbon which contains less. आणि एका बोरॉनला किती अल्काइल ग्रुप जॉईन होतात? 3. सो इथं काय येणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 थ्राइस. सॉरी, अजून असणार CH3 CH2 परत CH2 का? तर इथला हायड्रोजन तर ऍड झाला. हा, परत इथं काय येणार आहे तर CH2. किती टाइम्स असणार आहे हा? 3 टाइम्स. किती टाइम असणार आहे? कारण एका बोरॉनची व्हॅलेन्सी किती आहे तर 3. एका बोरॉनची व्हॅलेन्सी किती आहे? 3. आहेत किती बोरॉन? 2. सो इथं मल्टिप्लाय बाय काय येणार आहे? 2. म्हणजे याचं नाव काय येणार आहे? ट्राय एन ब्युटाइल बोरेन. ट्राय एन ब्युटाइल. आता हा जो एन ब्युटाइल बोरेन आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 थ्राइस. इथं B. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट करतो सांगितलं? पर ऑक्साइड. कशाबरोबर ट्रीट करतो? मग पर ऑक्साइड किती घेणार आहे? 3. 3OH सिंगल बॉन्ड OH 3 पर ऑक्साइड्स. मग हा 3 टाइम्स इथं जाणार आहे आणि OH जॉईन होणार आहे. कारण हा बोरॉन नेगेटिव्ह पॉझिटिव्ह नाही, सोडून द्या. इथं बोरॉन ब्रेकडाऊन होणार आहे, हा बॉन्ड ब्रेक होणार आहे आणि इथं OH काय होणार आहे? जॉईन. काय जॉईन होणार आहे? OH. हा निगेटिव्ह आहे. समजलंय? मग इथं काय येणार आहे? 3 टाइम्स CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2. इथं काय येणार आहे तर OH. 1 2 3 4 1 2 3 4. ओके. मग हा कोण मिळाला? एन ब्युटाइल. कोण मिळाला? एन ब्युटाइल अल्कोहोल प्लस हा बोरॉन आहे. हा बोरॉन आहे ब्युटेन डॅश 1 डॅश ऑइल. ब्युटेन डॅश, हा, बिकॉज पहिल्या पोझिशनला OH जॉईन आहे. हा, आता हा बोरॉन आहे, ह्यातले 3 OH वापरले, राहिले किती OH? 3. मग इथं काय येणार आहे? BOH काय येणार आहे तर थ्राइस. BOH काय येणार आहे तर थ्राइस. समजलं इथंपर्यंत? येस ऑर नो? येस ऑर नो? लिहून घ्या पहिल्यापासून. हेडिंग टाका ऍडिशन ऑफ वॉटर अंडर presence of sulfuric acid. Actually, addition of water in presence of sulfuric acid पेक्षा इथला acid hydration of alkene. Acid hydration of alkene. Acid hydration of alkene. एक
So the next we are going to discuss is polymerization. Actually ह्याच्या आधी पण आहे. काय आहे तर ऍडिशन ऑफ वॉटर टू द अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स अल्किन मध्ये ओझोनोलायसिस ऑफ अल्किन म्हणून आहे. तो आपण नंतर बघायचा कारण तुझा मोठा पॉइंट आहे. छोटावाला पहिला बघूया. 2 छोटे पॉइंट्स आहेत ते पहिला बघूया. पॉलिमरायझेशन. पॉलिमर म्हणजे नंबर ऑफ मोनोमर्स, मेनी मोनोमर्स लिंक्ड होतात. द प्रोसेस in which large number of small molecules join together and form a very large molecule with a repeating unit is called as polymerization. काय म्हणतो आपण ह्याला? Polymerization. What is called polymerization? जेव्हा खूप सारे मोनोमर काय होतात? लिंक होतात. खूप सारे, many, lots of monomers are linked together. Monomers single unit. Monomers single unit. So n times इथं काय आहे तर CH2 डबल बॉन्ड काय आहे तर CH2. ह्याचं काय करायचं आहे? पॉलिमरायझेशन. तर हा बॉन्ड हा CH2 डबल बॉन्ड CH2 आहे ना, n टाइम्स आहे. n टाइम्स आहे म्हणजे असं म्हणूया हा CH2 डबल बॉन्ड काय आहे CH2. परत हा CH2 डबल बॉन्ड काय आहे CH2. परत हा CH2 डबल बॉन्ड काय आहे CH2. परत हा CH2 डबल बॉन्ड काय आहे CH2. पॉलिमरायझेशन मध्ये जो अनसॅच्युरेटेड बॉन्ड आहे, कसला बॉन्ड आहे तो मागे शिफ्ट होत असतो अंडर सुटेबल कंडिशन. म्हणजे हा बॉन्ड मागे शिफ्ट होणार, हा बॉन्ड मागे शिफ्ट होणार, हा पाय बॉन्ड मागे शिफ्ट होणार, हा पाय बॉन्ड मागे शिफ्ट होणार. म्हणजे इथं काय येणार आहे CH2 सिंगल बॉन्ड CH2. परत CH2 सिंगल बॉन्ड CH2. परत CH2 सिंगल बॉन्ड CH2. परत CH2 सिंगल बॉन्ड CH2. आता हा एक मोनोमर, हा 1 2 3 4 हा टेट्रामर होता ना, मग हे टेट्रामर फॉर्म झाले. मग जेव्हा खूप सारे असणार आहेत, n नंबर असणार आहेत तर पॉलिमर. आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणणार आहे पॉलिमरायझेशन. म्हणजे हा युनिट जर इथं मागे शिफ्ट झाला तर इथं काय येणार आहे तर CH2 सिंगल बॉन्ड काय येणार आहे CH2. हा किती टाइम्स रिपीट होणार आहे n टाइम्स. किती टाइम्स रिपीट होणार आहे n टाइम्स. सो हा कोण होता इथीन. हा n टाइम्स काय झाला रिपीट. तर आपल्याला मिळताना काय मिळणार आहे तर पॉलिइथिन. काय मिळणार आहे आपल्याला? काय मिळणार आहे आपल्याला पॉलिइथिन. परत आता विनिल म्हणजे एखादा दुसरा कोणताही अनसॅच्युरेटेड पॉलिमर घेतला CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड काय आहे तर Cl. ह्याला आपण काय म्हणतो तर विनिल क्लोराइड. काय म्हणतो आपण ह्याला विनिल क्लोराइड. ह्या विनिल क्लोराइडला परत अंडर सुटेबल कंडिशन काय केलं पॉलिमराइज. अंडर सुटेबल कंडिशन काय केलं पॉलिमराइज. तर हा बॉन्ड मागे काय होणार आहे शिफ्ट. इथे बघा बोर्डवरती हा बॉन्ड मागे काय होणार आहे शिफ्ट. सो इथं काय येणार आहे CH2 सिंगल बॉन्ड CH आणि इथं काय येणार आहे तर Cl. n टाइम्स. किती टाइम्स रिपीट होणार आहे किती टाइम्स रिपीट होणार आहे n टाइम्स. n टाइम्स रिपीट झाला तर आपण ह्याला नाव काय देणार आहे पॉलिविनिल क्लोराइड. पॉलिविनिल क्लोराइड पीव्हीसी पाईप्स आपण म्हणतो की नाही, हे असे बनलेले असतात विनिल क्लोराइड पासून. पण विनिल क्लोराइड हा अनसॅच्युरेटेड बॉन्ड आहे. त्यामध्ये विनिल क्लोराइड मध्ये कसला बॉन्ड आहे अनसॅच्युरेटेड. इथे डबल बॉन्ड आहे ना CH2 डबल बॉन्ड CH काय आहे तर Cl. The process in which large number of small molecules join together and form a very large molecule repeating unit is called as polymerization. The compounds having very large molecules made up of large number of repeating units of small units. लार्ज रिपीटिंग युनिट आहेत पण कोणाचे स्मॉल युनिट पासून बनलेले. म्हणजे स्मॉल युनिट म्हणजे सिंगल युनिट मोनोमर. खूप सारे मोनोमर कंबाईन झाले, आपल्याला मिळाला काय तर पॉलिमर. काय मिळाला हा. अँड द सिंपल कंपाऊंड फॉर्मिंग द रिपीटिंग युनिट इन द पॉलिमर इज कॉल्ड एज मोनोमर. जो सिंपल युनिट रिपीट होत जातो त्याला आपण काय म्हणतो एक. सिंगल युनिट जो रिपीट होतो त्याला आपण काय म्हणतो
मोनोमर. सिंगल युनिट जो रिपीट होतो त्याला आपण काय म्हणतो? मोनोमर. आणि मोनोमर खूपदा लिंक झाला तर त्याला आपण काय म्हणतो? तर पॉलिमर. काय म्हणतो? आता इथं बघा, मी म्हटले सुटेबल कंडिशन. कसले कंडिशन म्हटलं? हा, सुटेबल कंडिशन. फॉर एक्झाम्पल काय दिलंय बघा, की इथिन ऍट अ हाय टेम्परेचर अँड अंडर अ हाय प्रेशर इंटरॅक्ट विथ ऑक्सिजन, आणि त्यानंतर तो पॉलिमराइज होतो, अंडरगोस पॉलिमरायझेशन, गिव्हिंग मॉलिक्युलर वेट पॉलिमर कॉल्ड एज पॉलिइथिन. काय देतो? पॉलिइथिन. काय देतो? पॉलिइथिन. इथे बघा, हा एन टाइम्स घेतला मी, तुम्हाला ही रिएक्शन दाखवली पण. एन टाइम्स काय आहे तर CH2 डबल बॉन्ड काय आहे तर CH2. अंडर सुटेबल कंडिशन काय? हीट, प्रेशर, ऑक्सिजन वापरायचं. हा बॉन्ड इथं काय झाला तर शिफ्ट झाला, आणि हा एन टाइम्स CH2 सिंगल बॉन्ड CH2 हा एन टाइम्स काय होत जाणार आहे तर रिपीट होत जाणार आहे. सो इथिन पासून काय मिळालं तर पॉलिइथिन. इथिन पासून काय मिळालं तर पॉलिइथिन. समजतंय इथपर्यंत? येस ऑर नो? ठीक. हिअर एन रिप्रेझेंट्स, हिअर द एन रिप्रेझेंट द नंबर ऑफ रिपीटिंग युनिट्स अँड इट इज लार्ज इन नंबर. कसा आहे नंबर मध्ये? लार्ज. समजतंय इथपर्यंत? काय डाऊट आहे? ठीक आहे. इथं बघा, टेफ्लॉनचा ना, हा टेफ्लॉन इथं दिलाय CF2. हा ऍक्च्युली कशा बनलाय तर कार्बन टेट्राफ्लोरोइथिलीन असतो. CF2 डबल बॉन्ड CF2 कार्बन टेट्राफ्लोरो इथिलीन, ह्याला एन टाइम्स घेतलं. किती टाइम्स घेतलं? तर यामध्ये एक पाय बॉन्ड आहे का? एक सिग्मा आणि एक पाय बॉन्ड. पाय बॉन्ड काय होणार आहे? शिफ्ट आणि लिंक होणार आहे. सो आपल्याला मिळताना काय मिळणार आहे तर CF2 सिंगल बॉन्ड CF2 एन टाइम्स काय होत जाणार आहे तर रिपीट होत जाणार आहे. एन टाइम्स काय होत जाणार आहे? सो आपल्याला मिळताना काय मिळणार आहे तर टेफ्लॉन. काय मिळणार आहे? टेफ्लॉन. पॉलिप्रोपिलिन. पॉलिप्रोपिलिन हे बघा, CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH. हा किती टाइम्स घेतला? एन टाइम्स. किती टाइम्स घेतला? मी पर्पजली CH3 वरती घेतलाय कारण हाच बॉन्ड शिफ्ट होतो. तर हा बॉन्ड जर मागे शिफ्ट झाला तर आपल्याला मिळताना काय मिळणार आहे? CH, आणि इथं काय येणार आहे तर CH2. हा एन टाइम्स रिपीट होणार आणि ही ब्रांच असणार आहे. काय असणार आहे? ही ब्रांच. आताच आपण बघितलं ना पॉलिव्हिनिल क्लोराइड, PVC. बघितलं का PVC की नाही बघितलं? हा, इथं काय असणार आहे? CH2 डबल बॉन्ड काय येणार आहे तर CH सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर Cl. ह्याला किती टाइम्स घेतलं? एन टाइम्स घेतलं. हा बॉन्ड मागे काय होणार आहे? शिफ्ट. आपल्याला मिळताना CH2 सिंगल बॉन्ड CH Cl एन टाइम्स. PVC पॉलिव्हिनाइल क्लोराइड. कसला क्लोराइड? पॉलिव्हिनाइल क्लोराइड. समजलं पॉलिमरायझेशन? पॉलिमरायझेशन मध्ये काय असतं? तुम्ही अनसॅच्युरेटेड अल्किन घेताय. अनसॅच्युरेटेड अल्किन मधला जो पाय बॉन्ड आहे तो पाय बॉन्ड काय होतो? शिफ्ट होतो, आणि पाय बॉन्ड शिफ्ट झाल्यामुळे खूप सारे मोनोमर काय होत जातात तर लिंक होत जातात, आणि खूप सारे मोनोमर लिंक झाले की तुम्हाला पॉलिमर मिळतं. काय मिळतं? आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो तर पॉलिमरायझेशन. काय म्हणतो? समजतं इथपर्यंत? ठीक. नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू.